भारत मोरे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की पखवाजचं बेसिक कसं वाजवतात म्हणजे त्याची स्टार्टिंग कशी करतात। चला मित्रांनो स्टार्ट करूया। तर पहिला आपण शिकताना पहिले बोल असतात ता ता आणि तिता असते। ता आणि तिता हा कसं वाजवावं म्हणजे सांगणार आहे। ही जी आपली चाटी असते हे जे असते बोल असते इथे करंगळीने बरोबर इथं ता म्हणून वाजवायचं असं म्हणजे इथं प्रेस करायचं। जेव्हा तुमचं असं वाजायला लागल तेव्हा तो तुम्हाला जे जमलेला आहे आपण 2 ते 4 मिनिटं प्रॅक्टिस करावी अशी आणि वाजवताना त्याचा उच्चार पण करावा की ता ता म्हणजे आपल्या डोक्यात पाठ राहील। आणि हे आपण शिकून झालं की नंतर दुसरा बोल येतो मेन तिट। तर तिट वाजवताना हे जे ह्याच्या मध्ये असतं चाटीच्या तिथं मध्ये हे 3 बोट असं सुरुवातीला जे नवीन असतात त्यांना असं करायला जमत नाही, मग ते म्हणतात की सराव कसा करायचा। 2 ते 3 दिवस आपण इथे रबर लावायचं जे की हे आपले बोटांना असं प्रॅक्टिस होती अशी करायची मग आपण वाजवू शकतो। तर ती कसा वाजवावा हा ती दोन्ही शब्द एकच वेगवेगळे नाही म्हणून त्यांना लगेच वाजवायचे। आणि तुम्ही म्हणणार हे ती इथं वाजवून तर इथं वाजवलं चालत असं आहे इथं तसं वाजवल्याने चालत नाही। तर ती वाजवून हा हे बोट उचलून तो वाजवायचा आणि ह्यांना सोबत वाजवून ती। तर ह्याचं 4 ते 5 मिनिटांचा सराव करावा। मग आपल्याला जेव्हा असं वाजवून तेव्हा आपल्याला तिट जमलेला आहे आणि वाजवता बोलायचं पण। आणि हे आणि तिट जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण असं करायचं तिट तर हे अर्धा तास तरी प्रॅक्टिस करायचं तिट हे 3दा तिट म्हणायचं आणि शेवटी वाजवायचं हळूहळू वाजवायचं असं वाजवायचं। जेव्हा आपल्याला हळूहळू मध्ये जमेल तेव्हा फास्ट वाजवायला हळूहळू फास्ट करायचं। असं फास्ट वाजवायचं आणि असं फास्ट झाल्यावर म्हणजे तुम्हाला जेव्हा कन्फर्म येईल की आपल्याला हे जमतंय तेव्हा मग नेक्स्ट ताल देतो मी आता त्याची प्रॅक्टिस करायची। पहिला जेव्हा आपल्याला असं जमेल तेव्हा मग पुढचं वाजवायला पण त्याच्या आधी पहिला दिलेला त्याची प्रॅक्टिस करायची नंतर तिची करायची आणि जेव्हा दोन्ही येतात तेव्हा 3दा तिट करायचं आणि मग शेवटी वाजवायचं। तर चला आपल्या तिसऱ्या धड्याकडे वळूया। तर जो तिसरा बोल आहे त्याचं नाव आहे धागे गेगे तागे गेगे। तर धागे गेगे तागे गेगे मध्ये जे शब्द आहेत त्यांना 2-2 मध्ये डिवाइड करायचं भागायचं आपल्याला 2-2 मध्ये। तर ही जी बाजू आहे आपण आतापर्यंत ह्याच बाजू करतो पण आता वाजवायचं इकडे ही पण बाजूचा वापर करायचा। तर धागे गेगे तागे गेगे त्याच्यामध्ये आपल्याला ता माहिती आपण दा आणि गेगे त्याचं हे माहित नाही तर पहिला आपण ते जाणून घेऊ। ता 10 कसा वाजवावा तर आपण मगाशी ता वाजवला तो न बघता बघायचं की त्याच जागेवर बसतोय का न बघता तिथं पण बघायचं आणि असं बसून आपण प्रॅक्टिस करायची। जेव्हा आपल्याला असं जमेल तेव्हा आपल्याला जमलेलं आहे पण न बघता करायचं तेव्हा आपण जेव्हा जमत नसेल तेव्हा बघून करायचं नंतर थोडी प्रॅक्टिस न बघता करायची। तर चला आपल्या बोलाकडे बघूया जरा। तर जो काय ता आणि ह्या बाजूला असे हे 4 बोट घेऊन तिथे गे मारायचं करायचं असं त्याला म्हणतात गे। त्याला
तो हा जो गे आहे आणि हा त्या दोघांना एकसाथ वाजवलं की त्याचा उच्चार होतो धा. आणि गे धा झाला धा. तर त्याची पण प्रॅक्टिस करायची. धा कसा वाजवायचा, काहींचा खाली पडती मग त्याकडे लक्ष नाही. जेव्हा आपल्याला पक्कड होते की कसं वाजवतात मग त्याची प्रॅक्टिस झाल्यावर मग आपण ताल वाजवायचा. तर असं वाजवायचं. आता पहिलं तुम्ही वहीवर लिहून घ्यायचं. धा गे मोकळं इकडे 2 गे गे नंतर आणि ता गे 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 हे असे 2-2 मध्ये भागायचे आणि त्यांना हळूहळू पहिली प्रॅक्टिस करायची. धा गे 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 ता गे गे गे. जेव्हा आपल्याला हे हळूहळू मध्ये जमेल तर मग फास्ट मध्ये वाजवायचं. पहिलं तुम्ही माझ्या मागं मागं वाजवा. धा गे 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 ता गे गे गे. वाजवलं तर ह्याचा जेव्हा आपल्याला सराव होईल तेव्हा आपण हे फास्ट वाजवू शकतो. जर तुम्हाला जमत नसेल तर व्हिडिओ मागे घेऊन परत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर याला फास्ट मध्ये पहिला मात्रा, दुसरा, तिसरा आणि चौथा याच्यामध्ये कसं वाजवावं तर पहिल्यामध्ये आम्ही वाजवून दाखवतो कंटिन्यू. तर तुम्हाला हा जमला तर आता दुसरा बघूया. तर आपल्याला धा गे 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 हा ताल जमलाय तर त्याचा विरुद्ध ताल कोणता, गे गे धा गे 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 ता गे. जो धा गे 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 होता त्याचा उलटा करायचा, गे गे धा गे गे ता गे. तर तो कसा वाजवावा, पहिलं जसं आपण लिहिलं धा गे मोकळे मोकळे गे गे आणि ता गे गे गे. तसं त्यांना मोकळं लिहायचंय. धा गे इकडे वेगळं, गे गे वेगळे, ता गे वेगळं आणि गे गे वेगळे. त्यांना कसं वाजवावं, धा गे गे ता गे गे. हे झाला मागचा ताल. आता गे गे धा गे 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 ता गे ना मोकळं मोकळं लिहून घ्यायचं आणि कसं वाजवावं, गे गे धा गे गे गे. हा झाला त्याचा उलटा आणि मागं वाजवलं तो असा होता, धा गे 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 ता गे गे गे. आणि आताचा गे गे धा गे 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 ता गे. तर मी हा एकदा हळूहळू वाजवतो, तुम्ही माझ्या मागं मागं वाजवा. गे गे धा गे 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 ता गे. असा. तर जर तुम्हाला जमला असेल तर कंटिन्यू करू, नाहीतर तुम्ही मागं घेऊन तुम्ही परत करू शकता. व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही बघू शकता आणि मग जमलं आपण पुढे बघू. तर आता असं तुम्ही गे गे धा गे 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 ता गे मला जमलं तर त्याला फास्ट मध्ये कसं वाजवायचं, 1 मात्रा 2 मात्रा 3 मात्रा 4 मात्रा मध्ये कसं वाजवायचं. तर पहिला गे गे धा गे गे गे. दुसरा गे. तिसरा गे. असं जमल्यावर मग आपल्याला निवड जमलं. पण ह्या दोघांना कंटिन्यू कसं वाजवायचं, मग धा गे 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 ता गे 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 धा गे 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 ता गे. हे कंटिन्यू न थांबता त्यांना वाजवायचं. तर त्याचा सराव करायचा आपल्याला हळूहळू वाजवून, मग त्यांना कंटिन्यू व्हायचं. तर जर ह्यांना कंटिन्यू वाजवल्यावर हे कसं वाजतात ते मी तुम्हाला आता वाजवून दाखवतो. धा गे गे ता गे 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 ता गे गे ता गे गे धा गे 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 ता गे 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 ता गे गे ता गे. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की मी वाजवता वाजवता आता शिकवलेला ताल उलटावाला घेतला आणि आता ह्या तालावरनं परत तो ताल कसा घ्यावा, गे गे धा गे 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 ता गे गे धा गे 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 ता गे धा गे 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 ता गे 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 ता गे. या प्रकारे आपण ह्या तालाची
सराव करावा। मी जे आता तुम्हाला दिलं ता तिट ता नंतर धागे गे तागे गे धागे गे तागे, तर सगळ्यांचा तुम्ही सराव करा आणि मग आपण एक आठवड्यात तुम्ही हा सराव केला। परत कधी आहे परत रविवारी मी व्हिडिओ टाकेल, तो हा पहिला भाग होता, तो दुसरा असेल, त्याच्यामध्ये आपण पुढचे शिकू। तर चला धन्यवाद। माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि सबस्क्राईब करा।